नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। नोकरदार वर्गासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे आपल्याला आपले जे काही उत्पन्न आहे त्यावरती किती इन्कम टॅक्स भरावा लागेल। नोकरदारांना दिलासा देणारी बातमी अर्थसंकल्पातून आलेली आहे। ती नेमकी बातमी काय आहे, कशा पद्धतीने टॅक्स कॅल्क्युलेशन असणार आहे आणि नोकरदारांना कशा पद्धतीने या गोष्टीचा फायदा होणार आहे, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, केंद्र सरकारने नवा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे। याच अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीची घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे। या घोषणेनुसार आता 12 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त करण्यात आल्याची घोषणा ही करण्यात आलेली आहे। याच पार्श्वभूमीवर सीतारामन यांच्या या घोषणेचा नेमका अर्थ काय होतो, त्याचा तुमच्या आमच्यावरती काय परिणाम होतो हे समजून घेऊया। 12 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असले तरी तुम्हाला 4 लाख रुपयाच्या पुढच्या उत्पन्नावरती कशा पद्धतीने टॅक्स लागतो हे सर्वप्रथम समजून घेऊया। नवा टॅक्स स्लॅब नेमका काय आहे ते आपण पाहूया। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात कर रचनेत बदल केला असल्याचे सांगितले आहे। नव्या कर रचनेनुसार 0 ते 4 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर आता इथून पुढे कोणताही कर नसेल। त्यानंतर 4 ते 8 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती 5% कर हा द्यावा लागेल। 8 ते 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती 10% कर हा तुम्हाला आम्हाला भरावा लागणार आहे। तर 12 ते 16 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती 15% कर आकारला जाईल। 16 ते 20 लाख उत्पन्न असलेल्या करदात्याला 20% उत्पन्न कर हा आपल्याला द्यावा लागणार आहे। तर 20 ते 24 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती करदात्याला आता 25% कर हा द्यावा लागणार आहे। त्यानंतर 24 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या नागरिकांना 30% कर हा द्यावा लागणार आहे। आता आपण समजून घेऊया सामान्याचा नेमका नवीन कर रचनेमध्ये कशा पद्धतीने फायदा होणार आहे। आता नव्या कर रचनेप्रमाणे 4 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही कर देण्यास पात्र ठरतात। मात्र तुमचे उत्पन्न 12 लाख रुपयापर्यंत असले तरी रिबेटच्या फायद्यामुळे तुमचा कर हा माफ केला जाणार आहे। नव्या कर रचनेनुसार करदात्यांना 75,000 रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ हा मिळणार आहे। त्यानंतरच्या उत्पन्नावरती मात्र तुम्हाला कर हा द्यावा लागणार आहे। म्हणजेच काय, तर तुमचे उत्पन्न समजा 15 लाख रुपये असेल तर तुम्हाला नव्या टॅक्स स्लॅबनुसार कर द्यावा लागेल। 15 लाख रुपये उत्पन्न असलेल्या किती कर द्यावा लागेल हेही समजून घेऊया। तुमचे उत्पन्न वार्षिक 15 लाख रुपये आहे तर नव्या कर रचनेनुसार तुम्हाला उत्पन्नावरती 15% कर द्यावा लागेल। म्हणजेच काय, तर पहिल्या 4 ते 8 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती तुम्हाला 5% याप्रमाणे 20,000 कर द्यावा लागेल। त्यानंतर 8 ते 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती तुम्हाला 10% प्रमाणे 40,000 रुपये कर द्यावा लागेल आणि उरलेल्या 3 लाखावरती तुम्हाला 15%च्या हिशोबाने 45,000 रुपये कर द्यावा लागेल। म्हणजेच तुमचे उत्पन्न 15 लाख रुपये असेल तर तुम्हाला एकूण 1,05,000 रुपये कर म्हणून द्यावे लागतील। हा कर 75,000 रुपयाच्या स्टँडर्ड डिडक्शनला वगळून आहे। 75,000 रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन गृहीत धरल्यास तुम्हाला एकूण 97,500 रुपये इतका कर हा नवीन कर रचनेनुसार द्यावा लागणार आहे। म्हणजेच काय, तर तुमचे जर 12 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न असेल तर तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये मिळणार आहे। म्हणजेच काय, तर 12 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न असेल तर तुम्हाला 0 म्हणजे 0 टॅक्स असणार आहे। पण तेथून पुढे 12 लाखाचे पुढे गेले तर तुम्हाला टॅक्स हा लागू होतो। स्टँडर्ड डिडक्शन वगळून जेवढं तुमचं जास्तीचं उत्पन्न असेल तेवढा टॅक्स हा तुम्हाला द्यावा लागणार आहे। तर मित्रांनो, केंद्रीय मंत्री यांनी घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला? नोकरदार वर्गाला उत्पन्नाच्या
करातून थोडासा होईना दिलासा देण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.